तर शिवसेना ठाकरे पक्षाच्या स्वबळाच्या घोषणेचे पडसाद आता शिवसेनेत देखील उमटू लागलेले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये काय चाललंय ते जनतेला आणि आम्हालाही समजत नाही। विचारसरणी दूर ठेवल्यानं पडलेल्या फटक्यांनंतर हा निर्णय घेतलेला असावा असा टोला उदय सामंत यांनी मारलाय। तर विचारधारा न सोडण्याचं आमचं आवाहन उद्धव ठाकरेंनी ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती अशी टीकाही गुलाबराव पाटलांनी केली आहे। त्यांच्यामध्ये काय चाललंय हे जसं तुम्हाला कळत नाही तसं महाराष्ट्रातल्या मतदारांना देखील कळत नाही। 2019ला मॅन्डेट मिळालेलं असताना दुसऱ्याबरोबर जाणं, काँग्रेसबरोबर जाणं, त्याच्यानंतर काँग्रेसच्या हाताचा प्रचार करणं, म्हणजे जे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी सांगितलं होतं की हाताचा प्रचार भविष्यामध्ये कधीही होऊ शकत नाही शिवसेनेकडनं, त्या काँग्रेसचा प्रचार करणं, भाषणामध्ये हिंदू हृदय सम्राट हा शब्दप्रयोग न करणं, कदाचित ह्याचे सगळे फटके आता बसत असतील म्हणून हा त्यांनी निर्णय घेतलेला असेल। तर योग्य वळणावर येतात की नाही हा त्यांनाच माहिती विषय, परंतु ठीक आहे, कदाचित काही गोष्टीचे त्याला आपण रिअलाइज म्हणतो ते झालं असेल आणि म्हणून कदाचित महाविकास आघाडीतून ते बाहेर पडत असतील। हे बघा, या युत्या जे झालेल्या आहेत मागच्या काळातही आम्ही सांगितलं होतं की हे न टिकणारी युती आहे। उद्धव ठाकरे हे कोणत्या विचाराचे होते, ते कोणामुळे तिकडे गेले, शरद पवारांची आणि अजितदादांची आपण जर या ठिकाणी गोष्ट पाहिली तर हे पक्ष एकाच विचाराचे होते, फक्त काही कारणास्तव वेगवेगळे झाले। काँग्रेसचा ठिकाणाच राहिलेला नाहीये। त्याच्यामुळे मला तरी असं वाटतंय की निकालामुळे एकमेकावर कुरघुड्या त्यांच्या आता सुरू झालेल्या आहे आणि काही दिवसानंतर हे पक्ष शिल्लक राहतील की नाही राहतील अशी परिस्थिती होणार आहे। नाही, तो त्यांचा इश्यू आहे, त्यांनी काय करावं, कोणाबरोबर लढावं, कोणाबरोबर लढू नये, कपडे घालून लढावं की बिगर कपड्याचा लढावं, तो त्यांचा प्रश्न आहे। की अंडरपॅन्ट घालून की लंगोट लावून लढावं, तो त्यांनी ठरवायचा प्रश्न आहे। त्यांना जे योग्य वाटतं त्यांनी ते करावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।